आज लाडूच्या बर्थडे व नवीन वर्षानिमित्त आपल्या क्लासमध्ये डिजिटल बोर्डाचे उद्घाटन झाले। नमस्कार, मी आपला लाडका रामू। आता नवीन वर्ष असू द्या किंवा जुना वर्ष, रामूचे एकच काम असतं, सकाळी धन्नू घेणं, मारुती रायांना प्रणाम करणं आणि व्यायामाला सुरुवात करणं। तुम्ही पण करा नवीन वर्षानिमित्त। आता ते होऊन क्लास झाला की लाडू आपल्या गाडीवर बसलेली असते, तिचे बर्थडेचे केक आणि कपडे घेण्यासाठी चाळीगावला जायला। ते घेऊन आलो की आपल्या क्लासमध्ये तिचे बर्थडे आणि आपल्या डिजिटल बोर्डाचे उद्घाटनाचे सेलिब्रेशन सुरू होतं। कसा आहेत मग आपला नवीन हत्यार, एक लाईक ठोका मग लवकर। आपली बच्चा पार्टी तर एवढी खुश होती ना की विचारू नका, त्यांच्या आनंदातच आपला आनंद आहे। बघा जल्लोष त्यांचा। लाडूने सोबत येऊन कपडे घेतले, केक घेतले, परंतु ते कपडेही घातले नाही आणि केक पण खात नव्हती ती। आपली 3R ची पब्लिक तर जाम खुश होती। बघितलं ना तुम्ही त्यांचं जल्लोष कसं होतं। माझी नवीन वर्षाची सुरुवात ही आता लाडूच्या बर्थडे सेलिब्रेशन करून होते। माझ्यासारखे तुमचेही स्वप्न पूर्ण व्हावे हीच नवीन वर्षाची शुभेच्छा। आता या केक मध्ये आपल्या एवढ्या मोठ्या संघटनेचं कसं भागेल म्हणून त्यांच्यासाठी केलं होतं नाश्त्याचे नियोजन। आता कार्यक्रम कोणतेही असो, लहान असो किंवा मोठा असतो, त्याच्या सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम असतो म्हणजे तो आपल्या पेट पूजेचा। मग आपल्या संघटनेसाठी नाश्त्यामध्ये नियोजन केलेले असते ते चिवडा, सोनपापडी आणि केकचे। आपल्या साम्राज्याला मोठं करण्यामध्ये सर्वात मोठं योगदान असेल तर ते आपल्या संघटनेतील विद्यार्थ्यांचं, आणि त्यांना खुश करणं हे आपलं परम कर्तव्य आहे। आपल्या साम्राज्यातील पब्लिक तर एकदम खुश होती। मग तिथून घरी आलो तर लाडूच्या बर्थडे सेलिब्रेशन साठी आपल्या मावशी, लाडूच्या नानी आणि आपली पब्लिक संघटना म्हणजे बच्चा पार्टी जमलेली होती। मग घरी पण लाडूच्या केक कटिंगचे प्रोग्राम ठेवलं होतं, तिच्यासाठी नवीन केक आणलं होतं। मग माझी मावशी, लाडूची नानी, लाडूची मम्मी आणि आपली पण मम्मीने काय केलं, लाडूला ओवाळून घेतलं आणि केक कटिंगला सुरुवात केलं। आता केक कापायचं म्हणजे 2 वर्षाच्या लाडूमध्ये एवढी ताकद नव्हती, त्याच्यासाठी आपण आपले स्पेशल मावस बंधू, आपले मोठे बंधूंना बोलवलेलं होतं। चला केक कापू मग। आपली बच्चा पार्टी संघटना ना एकदम खुश राहते आपल्या सोबत। लाडू तर केक काही खात नव्हती पण त्यांचे एन्जॉय होतं। कसं होतं मग आपलं डिजिटल बोर्डाचं उद्घाटन आणि आपल्या लाडूचं बर्थडे सेलिब्रेशन। लाडूला बर्थडे विश करण्यासाठी आपल्या कमेंट बॉक्समध्ये हॅपी बर्थडे नक्की लिहा आणि आपल्या लाडूला विश करा। हे बघा मंडळी, नवीन वर्षाची सुरुवात आपण आपल्या केसाचं अर्पण करून करतोय। तुम्हाला माहितीच आहे, जर आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त करायची असेल तर आपल्या आवडत्या गोष्टीचा त्याग करावा लागतो। त्याच्यासाठी छिछोरे हा पिक्चर एक वेळेस तुम्ही नक्की बघा, परंतु त्याच्या पहिले आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा।